शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसे आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा। नमस्कार। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। बघा, नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता मिळून एकत्र 4000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। पण शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। कशाचे 2000 रुपये? तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या पाठोपाठ आता पुन्हा तुमच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि लगेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाच्या वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता आणि तो जमा झाला मार्च महिन्यामध्ये, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला आणि आता 9वा हप्ता वाटप करण्याची वेळ आली आहे। या अनुषंगाने 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला। पण शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असून आता 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नव्हे तर आता पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। आता पीक विम्याबद्दल जर सांगायचं झालं तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने म्हणजेच की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली। आता मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली होती? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे मग पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। किती पीक विमा? तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करावे लागेल, सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर जमा झाला आहे आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भातील सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पीक विम्या संदर्भातील देखील सर्व काय तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की अनेक दिवसांपासून पैसे जमा होणार असं सांगण्यात येत आहे। मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि पीक विमा कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील आणि जे शेतकरी पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आता
सुरुवात आपण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून करूया. तर बघा, सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यामध्ये आला आहे. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा झाला तर 25 मार्च या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. परंतु काय झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या. कारण की ई-KYC अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा झाला नाही. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण करून घ्यावी. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून जर पैसे जमा झाले नसतील तर पैसे जमा होतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार. सध्या सोशल मीडियावरती 9व्या हप्त्याबद्दल अनेक अफवा आणि पोस्ट फिरत आहेत, पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे आणि 9वा हप्ता जमा होणार आहे. परंतु हप्त्याच्या लाभासाठी काही गोष्टींची पूर्तता असणे आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर तुमचे पैसे सुरक्षित राहावेत आणि प्रत्येक हप्ता वेळेवरती मिळावा यासाठी काही गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की वेळेच्या वेळी हप्ते आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, प्रत्येक हप्ता आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे, तर त्याकरिता काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे आणि 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण की बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच या ठिकाणी प्रत्येक हप्ता जमा होत असतो, अन्यथा हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या खात्यावर DBT सुविधा सुरू असल्याची बँक मॅनेजरकडून खात्री करून घ्या. जर DBT सुरू असेल तरच पैसे जमा होतील, जर DBT सुरू नसेल तर पैसे जमा होत नाहीत, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की बघा, PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांसाठी KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की PM किसान योजनेचा प्रत्येक हप्ता, नमो शेतकरी योजनेचा प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती वेळेवरती जमा झाला पाहिजे, तर याकरिता तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे, तुमच्या खात्याची DBT या ठिकाणी सक्रिय असायला पाहिजे आणि तुमची ई-KYC पूर्ण असायला पाहिजे. या 3 बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. स्क्रीनवरती बघू शकता, 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा थकबाकीदारांचा अहवाल तयार. राज्यात 1,33,00,000 शेतकरी, 24,73,000 थकबाकीदार, 35,477 कोटींचे थकबाकी. आता अवघड थोडक्यात कर्जमाफीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विमा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे पुढे बघणारच आहोत. आणि कर्जमाफीबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आपण आता हेडलाईन वाचली आहे. काय आहे हेडलाईन तर 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, अशा पद्धतीची बातमी समोर आली आहे. आता बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आला आहे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. स्क्रीनवरती लक्ष द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल अंतिम झाला आहे. त्यामुळे राज्यातील साधारणतः 24,73,000
566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. म्हणजेच की कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार राज्यातील 1,33,00,000 शेतकऱ्यांपैकी सुमारे 24,73,000 शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे एकूण 35,000 या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता यामध्ये सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण 14 जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार, तर बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. कधी कर्जमाफी होणार तर 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि फक्त पीक कर्जच नव्हे तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील यामध्ये समावेश आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. कधी होणार तर 30 जून 2026 पर्यंत होणार. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता दुसरी जी महत्त्वाची बातमी आली आहे ती आहे पीक विमा संदर्भातील. आता पीक विमा कधी जमा होणार हे जाणून घेऊया आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती. तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरती काही समस्या होत्या, पण आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे. आता ही माहिती पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. एकदा का कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की विमा कंपन्या साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये पैशांचे वाटप करत असतात. बघा सध्याची जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. कोणता पीक विमा तर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा कधी जमा होणार तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे आणि ही माहिती पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला किती पीक विमा मिळणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आमच्या पीक विम्याच्या स्टेटसची आम्हाला या ठिकाणी तपासणी करायची आहे. आमचा या ठिकाणी पीक विमाचा जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने आहे, मंजूर आहे का नाही याची आम्हाला खात्री करायची आहे. तुम्ही जर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासले आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन पूर्ण दाखवत असेल आणि त्या ठिकाणी मंजूर काही रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की या ठिकाणी 10,000 रुपये मंजूर, 20,000 रुपये मंजूर असं काही रक्कम त्या ठिकाणी पोर्टलवर जर दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा, तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तुम्हाला तपासायचे आहे. पीक विम्याच्या पोर्टलवरती जेवढी रक्कम दाखवेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. जर त्या ठिकाणी 10,000 रुपये दाखवत असेल तर 10,000 रुपये जमा होतील, 20,000 दाखवत असेल तर 20,000 रुपये या ठिकाणी जमा होतील आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती जर 0 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती काहीच या ठिकाणी जमा होणार नाही. आणि जर पोर्टलवरती आउटडेट असं दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. बघा पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगतो, पीक विमा तुमचा मंजूर आहे का नाही आणि किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तुम्हाला चेक करायचे आहे. पीक विम्याचे स्टेटस चेक करताना पोर्टलवरती जेवढी रक्कम दाखवेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. जर पोर्टलवरती 0 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती काहीच नाही जमा होणार आणि पोर्टलवरती जर आउटडेट दाखवत असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार. आणि ज्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती काही ना काही रक्कम
दाखवत असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार कधी तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीची पीक विम्यासंदर्भातील ही महत्त्वाची माहिती आपण बघितली आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असेल आणि पोर्टलवरती दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून अद्याप नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर करण्यामध्ये आली नाही. त्यामुळे सध्या तरी 9वा हप्ता मिळण्यासाठी काही काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि साधारणतः जर म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील वितरित करू शकते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितली. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना बघा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ज्या शेतकऱ्यांची डीबीटी सक्रिय नसेल तर अशा शेतकऱ्यांनी डीबीटी सक्रिय करून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तसेच शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.